यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। जीएसटीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडलं आहे। मुंबई पश्चिम आयुक्तालयाचे अधीक्षक आणि इतर दोघांना रंगेहात पकडण्यात आलंय। एकूण 3 आरोपींना यावेळेस पोलिसांनी अटक केली आहे। सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी 60 लाखांची लाच मागितली होती। त्यापैकी 20 लाख रुपये लाच स्वीकारत असतानाच सीबीआयनं त्यांना रंगेहात अटक केली आहे। जीएसटीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना सीबीआयनं पकडलं आहे। मुंबई पश्चिम आयुक्तालयाचे अधीक्षक आणि इतर दोघांना रंगेहात सीबीआयनं पकडलंय। तर यामध्ये एकूण 3 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे। सीबीआयकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी 60 लाखांची लाच मागितली होती आणि यापैकी 20 लाख रुपये स्वीकारत असतानाच सीबीआयनं या तिघांना रंगेहात अटक केली आहे। जीएसटीचे हे अधिकारी होते आणि अधिकाऱ्यांसह अजून 2 व्यक्तींचा समावेश होता। असे एकूण 3 जणांना सध्या सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे। आरोपींना अटक केली आहे। सीबीआयकडून ही एक मोठी कारवाई केली असं म्हटलं जातं। अधिकाऱ्यांनी 60 लाखांची लाच मागितली होती आणि त्यापैकी 20 लाख रुपये घेत असताना सीबीआयनं त्यांच्यावर छापा टाकत रंगेहात अटक केली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण पाहतोय जीएसटीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे, नेमकं काय घडलं होतं? नक्कीच वर्षा, आपण बघितलं तर त्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे। मुंबई पश्चिम आयुक्तालयाने अधीक्षक आणि 2 खासगी व्यक्तींसह 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि ही जी कारवाई आहे ही सीबीआय कडून करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांनी खरं तर 60 लाख रुपये मागितले होते, मात्र त्यातले 20 लाख रुपये देताना त्यांना ते रंगेहात पकडण्यात आलेलं आहे। यामध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांचा देखील समावेश असू शकतो। त्या दृष्टीने सीबीआय जी आहे ती आता चौकशी सुरू केलेली आहे सीबीआयने, आणि यामध्ये आणखीन काही धागेदोरे मिळत आहेत का या दृष्टीने आता सीबीआय तपास करताना पाहायला मिळतंय वर्षा। निश्चितच त्यामुळे तपासात आणखी धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतायत बघावं लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।